मी दिसायला खूपच सुंदर आहे. माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. गोरा रंग, माझं शरीर 34, 32, 36चं आहे. मी तर माझ्या कॉलेजमध्ये फॅशन शो मध्ये पण जिंकली होती. कॉलेजमध्ये तर माझ्या मागे कितीतरी मुलं. पुढे अभय म्हणाला, खरं सांगू तर मला खूप इच्छा होतय. ते वाचून मी थोडा वेळ गप्प झाली. मला कळत नव्हतं की त्यावर काय उत्तर देऊ. खरं सांगू तर मला अभयकडून बोलता बोलता मी पुढे गेली आणि खिडकीचा पडदा नीट करण्यासाठी मी खिडकीचा पडदा सरळ करून मागे फिरणारच होती की अचानक अभयने येऊन मला मागून, सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी तुमचा आपला मित्र विशाल. आजची ही कथा आपल्या वाचक मैत्रिणीने पाठवलेली आहे. कथा त्यांची आहे, मग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. त्यांच्याच शब्दात. माझं नाव निशा आहे. मी आता पुण्याला राहणारी एक विवाहित बाई आहे. माझ्या लग्नाला जवळजवळ 2 वर्ष होत आले आहे. मी आणि माझा नवरा संजय, आम्ही दोघेच पुण्यात राहतो. आमचं लग्न परिवाराने जुळवून दिलं होते. माझा नवरा एका मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर आहे आणि मी घरीच असते. संजय बरोबर लग्न फक्त त्यांची सॅलरी बघून माझ्या घरच्यांनी करून दिलं होतं. त्यात त्यांचे वडील सुद्धा सरकारी जॉबमध्ये होते, म्हणून मी त्या विचाराने घरच्यांनी लग्नाला हो म्हटलं होतं. माझ्या संजय एवढा काही पसंतीचा नव्हता, पण कसा बसा आमच्या दोघांचा संसार चालू झाला होता. काही गोष्टी माझ्या विवाहित जीवनात घडत आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्यासोबत झालेला तो किस्सा पण मी तुम्हाला सांगेल. माझा नवरा असा खूप हुशार आहे. कामात पण जेव्हा मला खुश करण्याची वेळ येते तिथे तो थोडा मागे असतो. 2 वर्ष झाले आमच्या लग्नाला, पण आम्ही जेव्हा पण जवळ येतो आमच्यात काही उत्साहाचे क्षण नसतात. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करून जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या बाजूला झोपते, तो येऊन त्याला जे पाहिजे ते करतो आणि लगेच जाऊन झोपून जातो. मला खूप काही करण्याची इच्छा असते, पण काहीच करता येत नाही. मला माझ्या इच्छा मारून, मन मारून जगावं लागतं. मला ह्या 2 वर्षात कळलं की माझा नवरा शांत आणि खूप घाबरणारा व्यक्ती आहे. तो घरात सुद्धा जास्त बोलत नाही. आमच्यामध्ये काही प्रेम वगैरेच्या गोष्टी होत नाहीत. दररोज सकाळी उठतो आणि कामाला निघून जातो. जेव्हा त्याला काही करायचं मन असेल, नेहमीप्रमाणे झोपायच्या आधी थोडा वेळ माझ्यासोबत घालवतो आणि झोपून जातो. खरं प्रेम कशाला म्हणतात हे मला अजून कळलंच नव्हतं. आपल्या जीवनसाथीची थोडी काळजी, त्यांच्या इच्छा, त्यांच्याशी तर त्याचं काही घेणं देणं नव्हतं. तो आपला तसंच वागायचा. माझ्या मनाची आग तर शांतच होत नव्हती. मी आपल्या खूप इच्छांना मनात ठेवून झोपून जाते. असं पण नाही की मी दिसायला सुंदर नाही. माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. गोरा रंग, माझं शरीर 34, 32, 36चं आहे. मी तर माझ्या कॉलेजमध्ये फॅशन शो मध्ये पण जिंकली होती. कॉलेजमध्ये तर माझ्या मागे कितीतरी मुले लागली होती, पण कोणाला भाव दिला नाही. मी 2 वर्ष स्वतःला मन मारून सांभाळून घेतलं, पण आता मला राहवत नव्हतं. मला आता खूप इच्छा झाली होती की कोणत्या तरी मुलाबरोबर किंवा पुरुषाबरोबर मी वेळ घालू आणि त्याबरोबर खूप प्रेम करू. मला असा बॉयफ्रेंड पाहिजे होता. ह्याच विचाराने मी माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याचा विचार केला. मी फेसबुकवर जाऊन जो कोणी मुलगा माझ्या ओळखीचा ऑनलाईन असेल त्याला मी मेसेज करू लागली. त्यात बहुतेक मुलांनी लगेच उत्तर दिले. त्यांच्याबरोबर मी रोज बोलू लागली. त्यात अविवाहित मुले आणि विवाहित दोन्ही होते. एका आठवड्यातच जवळ 6 मुलांबरोबर मी बोलू लागली. त्यांच्याशी रोजच्या गोष्टीवर बोलणे होत असे. हळूहळू मी त्यांच्याशी फोनवर पण बोलू लागली. नवरा ऑफिसला गेल्यावर मी पूर्ण दिवस एकमेकांशी बोलत असे. काही दिवसांनी 6 मुलांपैकी 2 मुलांनी मला भेटायला बोलावले. त्यात एक अविवाहित होते आणि एक तर विवाहित होता. मीही भेटण्यास होकार दिला आणि नवरा ऑफिसला गेल्यावर मी तिघांना
वेगवेगळ्या दिवशी जाऊन भेटून आले. आम्ही दुपारी जेवण्यासाठी भेटलो. खूप गप्पा मारल्या, एकामेकाबद्दल जाणून घेतले. दोघे पण माझ्याशी चांगले वागत होते. मला तर दोघे पण आवडू लागले. त्यानंतर मी दररोज दोघांशी वेळ काढून बोलत असे. त्यांना मी सांगितले होते की नवरा कामाला गेला की फोन करा आणि तो घरी येईल, त्यानंतर फोन नका करू. ठरल्याप्रमाणे आमच्या रोज गप्पा होत होत्या. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. एकदा संध्याकाळी 5च्या दरम्यान माझा फोन वाजला आणि त्यात एक मेसेज आला होता. तो मेसेज त्या दोघांपैकी एका मित्राचा होता. त्याचे नाव अभय होते. मी तो मेसेज उघडून राहिला आणि एकदम चकित झाले. तो मेसेज नसून एक खोडकर जोक्स होता. अभय सभ्य दिसणारा मुलगा होता. मला तो आवडत पण होता. त्यामुळे सर्वात जास्त मी त्याच्याशीच बोलत असे. त्याचा मी मेसेज वाचून झालाच होता की अभयने तो लगेच काढून टाकला आणि अभयचा परत मेसेज आला की चुकून पाठवला, माफ कर, परत नाही असं होणार. त्याची ती गडबड बघून मला हसायला आलं. मी लगेच त्याला एक हसणारा आणि चिडवणारा इमोजी पाठवला. त्यावर त्यांनी पण परत चिडवणारा इमोजी पाठवला. पण त्यानंतर तो थांबला नाही. अभयने लगेच मेसेज करून मला विचारलं, तुला राग नाही आला ना? त्यावर मी उत्तर दिले, नाही. मग त्यावर त्याने परत विचारले, कसा होता जोक्स? मी त्यावर उत्तर दिले, खूपच छान. अभयने परत मला विचारले, अजून पण असे जोक्स आहेत माझ्याकडे, आवडत असतील तर पाठवतो. मी त्यावर त्याला म्हणाले, हो पाठव, आवडेल मला वाचायला. माझ्याकडून मिळालेला होकार ऐकून तो पूर्णच मन मोकळेपणाने खुलून गेला. अभयने एका पाठोपाठ एक जोक्स पाठवणं सुरू केलं. आधी थोडे सभ्य जोक्स होते, पण हळूहळू जोक्स खूप जास्त खोडकर होऊ लागले. मी पण त्या सर्व जोक्सना प्रतिसाद म्हणून असणारा इमोजी पाठवू लागले. काही वेळेला खूप छान असा रिप्लाय केला. ते बघून अभय आता खूप खुश होऊ लागला. अभय आणि माझं असंच बोलणं करून जवळ 2 दिवस झाले होते. तेवढ्यात तिसऱ्या दिवशी अचानक सकाळी 5 वाजता मोबाईल वाजला. त्यात एक मेसेज आला होता. मी पाहिलं तर त्यावर अभयचे नाव होतं. मी आधी बाजूला नवऱ्याकडे बघितलं तर तो चादर तोंडावर घेऊन झोपला होता. मग मी हळूच फोन चालू केला आणि मेसेज बघितला तर मी एकदम घाबरले, कारण अभयने आता सरळ फोटो पाठवलेले होते. ते फोटो जरा दुसऱ्या पद्धतीचे होते. ते बघून मी सुद्धा स्तब्ध झाली. मी लगेच अभयला म्हणाली, हे काय पाठवतोस तू? माझा नवरा इथे बाजूला झोपला आहे. त्याने बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल. त्यावर अभय म्हणाला, सॉरी, पण मला तुझी खूप आठवण येत होती. मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. पुढे अभय म्हणाला, खरं सांगू तर मला खूप इच्छा होतय. ते वाचून मी थोडा वेळ गप्प झाली. मला कळत नव्हतं की त्यावर काय उत्तर देऊ. खरं सांगू तर मला पण खूप बोलण्याची इच्छा झाली होती. मन खूप आतुर झालं होतं कोणाकडून तरी प्रेम घ्यायला, पण भीती सुद्धा वाटत होती. म्हणून मी अभयला परत हसणारा इमोजी पाठवला आणि चिडवणारा इमोजी पाठवला. मेसेजमध्ये आणि गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. मी अभयला म्हणाली, आपण नंतर बोलू. माझा नवरा आता इथे झोपला आहे, तो उठेल अचानक. त्यावर अभयने पण माझं म्हणणं ऐकलं आणि मी फोन परत बंद करून झोपायला लागली. पण आता मला झोप लागत नव्हती. तर मी लगेच बेडवरून उठले आणि बाथरूममध्ये गेली. मी तेव्हा मॅक्सी घातली होती. बाथरूममध्ये माझ्यासमोर अभयने पाठवलेले ते फोटो डोळ्यासमोर येत होते. कसं तरी स्वतःला सांभाळून मी बाहेर आले आणि परत बेडवर जाऊन झोपून गेले. पण झोपण्याआधी विचार करून झोपली होती की जसा माझा नवरा जाईल ऑफिसला, मी अभयशी आज पूर्ण वेळ गप्पा करणार आहे. अभयने सकाळी उठल्यानंतर मला झोपच नाही लागली. मी 7 वाजताच उठली आणि नवऱ्यासाठी नाश्ता आणि डब्बा बनवू लागली. नवरा रोजच्या प्रमाणे 9ला उठला. मी तोपर्यंत माझी सर्व कामे आटपून घेतली होती. पूर्ण वेळ माझ्या मनात फक्त एकच विचार चालला होता
की जसा नवरा जाईल ऑफिसला मी लगेच अभयला फोन करेन आणि त्याच्याशी गप्पा मारेन. नवरा जसा नाश्त्यासाठी येऊन बसला मी लगेच त्याला नाश्ता आणि चहा दिला आणि मी ऑफिसचा डब्बा भरून त्याची ऑफिसची बॅग पण आणून त्याच्या बाजूला ठेवली. मी परत स्वयंपाकघरात जातच होती की अचानक नवऱ्याने विचारले की आज सर्व काम लवकर झालं. मी त्यावर हळूच आवाजात उत्तर दिले, हो मी लवकर उठले होते म्हणून. आणि असं म्हणत मी स्वयंपाकघरात गेले. आता 10 वाजले होते. दररोज 10ला नवरा निघून जातो घरून, पण आज तो घाई करत नाही आहे. हे बघून मला प्रश्न पडू लागला. मी अजून 10 मिनिटे वाट बघितली. बाहेर जाऊन बघितलं तर नवरा अजून बसला होता आणि मोबाईलवर व्हिडिओ बघत होता. ते बघून मी त्याला विचारले, 10 वाजून गेले आहेत, आज नाही जायचं का ऑफिसला? त्यावर त्याने उत्तर दिले, आज उशिरा जायचं आहे, 10:45 पर्यंत निघेन. मीही त्यावर ठीक आहे म्हणून तिथून परत स्वयंपाकघरात आली. इथे माझी हालत खराब होत चालली होती. माझ्या मनात एका प्रकारची व्याकुळता वाढली होती. जसा तो 10:45ला घरातून निघाला मी लगेच दरवाजा आतून बंद केला. स्वयंपाकघरात चार्जिंगला लावलेला फोन घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन बेडवर झोपले. रूम मध्ये येताच मी लगेच अभयला मेसेज केला. त्यावर त्याचा रिप्लाय नाही आला. मी वाट पाहू लागले पण तो काही रिप्लाय देत नव्हता. जवळ 15 मिनिटे होऊन गेली पण काही रिप्लाय नाही आला. अभयचा मी कंटाळून फोन बाजूला ठेवला. फोन बाजूला ठेवताच त्यावर एक मेसेज आला. तो अभयचा होता. मी त्याला विचारले, काय करतोस? त्यावर अभय म्हणाला, मी झोपलो होतो, रात्रभर झोप नाही लागली, आज ऑफिसला पण नाही गेलो, आज घरीच राहणार आहे, आराम करेन. ते वाचून मला खूप हसू आले. मी त्याला हसणारा इमोजी मेसेजवर पाठवला आणि पुढे लिहिले, मग कोणी सांगितले एवढा विचार करत बसायला ना? त्यावर अभयने एकदम निर्लज्जपणे उत्तर दिले, तू दिसत होतीस स्वप्नात म्हणून तुला रात्रभर बघत बसलो. तो मेसेज वाचताच मी थोडा वेळ स्तब्ध झाली. मग काही वेळेने मी त्याला परत हसणारा आणि चिडवणारा इमोजी पाठवला आणि पुढे मेसेज मध्ये लिहिले, स्वप्नात बघण्यात काय मजा. परत मला त्याने रिप्लाय दिला, मग येऊ का घरी? समोर येऊनच बघतो तुला. मी पण त्याला हो म्हणाली. अभयने पुढे विचारले, घरचा पत्ता पाठव. मी सुद्धा त्याला घरचा पत्ता लिहून मेसेज केला. त्याला मेसेज मिळताच त्याने लगेच फोन केला. मी फोन उचलला. समोरून हळूच आवाजात अभय बोलू लागला. त्याने परत मला गंभीरपणे विचारले, खरंच येऊ का? मी ही हळूच हो म्हणाले. त्यावर अभय म्हणाला, ठीक आहे, मी तुझा पत्ता बघितला, मी ट्रेनने येतोय, जवळपास 1 तास तरी लागेल. मी त्यावर त्याला उत्तर दिले, ठीक आहे, बिल्डिंगच्या इथे पोहोचल्यावर फोन कर. अभयने त्यावर होकार दिला आणि त्याने फोन ठेवला. फोन ठेवताच माझी धगधग वाढू लागली. घरी एक मुलगा येणार आहे ह्या विचाराने माझं तोंड सुकून गेले. मी स्वयंपाकघरात जाऊन आधी बाटलीमधून पाणी प्याली, मग शांत होऊन विचार करू लागली की पुढे काय करू. आता 11 वाजले होते. माझ्याकडे फक्त 1 तास होता. अभय 12 ते 12:30 पर्यंत येण्याची शक्यता होती. सर्वात आधी मी परत अंघोळ करायचं ठरवलं, कारण सकाळपासून मी काम करत होती. आता अभयला येण्यास जवळपास 5 ते 10 मिनिटे होती. त्याचा फोन कधी पण यायची अपेक्षा होती. मी माझी तयारी करून बसले होते आणि अभयच्या फोनची वाट पाहत होते. घरात एकदम शांतता होती. त्यात माझे हृदय जोरजोरात वाजू लागले. धगधग वाढत चालली होती. पहिल्यांदा असं कोणत्या अनोळखी मुलाबरोबर मी करणार होते. मनात विचार येऊ लागला की कधी अभय येईल आणि कधी मी त्याला बघेल. मी विचारात मग्न होती तेवढ्यात अभयचा फोन आला. मी जरा ही वेळ न घालवता लगेच फोन उचलला. समोरून अभय म्हणाला, मी खाली बिल्डिंगच्या इथे आलो आहे, कितव्या मजल्यावर येऊ? मी त्याला लगेच उत्तर दिले, 4थ्या मजल्यावर ये. लिफ्ट मधून आल्यावर डावीकडे 122वी रूम नंबर आहे. अभयने त्यावर होकार दिला
आणि त्याने फोन ठेवला. मी लगेच उठले आणि दरवाजाकडे गेली. दरवाजा मी उघडला नाही. मी अभय बेल वाजवण्याची वाट पाहत होती. काही वेळाने दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजाकडे गेली. दरवाजा उघडल्याच्या आधी मी एक मोठा श्वास घेतला. भीतीने माझे हात थरथरत होते. मी हिम्मत करून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर अभय होता. त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तो फॉर्मल कपड्यात खूप छान दिसत होता. मी त्याला आत येण्यास सांगितले. तो आत येताच मी सोफ्याकडे बोट केलं आणि त्याला बसण्यास सांगितले. तो सोफ्याकडे जाऊ लागला आणि मी दरवाजा मागून बंद करून टाकला. मी त्याला हळू आवाजात म्हणाली, पाणी घेऊन येते, आणि मी आत स्वयंपाकघरात गेली आणि पाणी घेऊन बाहेर गेली. मी स्वयंपाकघरातून पाणी आणून अभयला दिले. पाणी देऊन मी घरातली कामे करण्याचं नाटक करू लागले. मी मुद्दाम समोरचं काम करत होती, ज्याने अभयला माझं पूर्ण शरीर व्यवस्थित बघायला मिळेल. आणि मी समोर टेबलावर ठेवलेले सामान बाजूला ठेवू लागले. मॅगझिन जमा केल्या आणि समोर कोपऱ्यात ठेवलेल्या बॉक्समध्ये ठेवायला गेली. कोपऱ्यात येताच मी मुद्दाम वाकली आणि मॅगझिन बॉक्समध्ये ठेवू लागली. मग काही वेळाने मी परत सरळ उभी राहिली आणि त्याला विचारले, तू काही चहा वगैरे घेणार का? मी अभयकडे बघितले तर तो एकदम स्तब्ध झाला होता. त्याने माझ्याकडे बघताना पूर्ण खालून वर पर्यंत नजर फिरवली. माझ्याकडे बघत तो म्हणाला, नको चहा वगैरे, आत्ताच नाश्ता करून आलो आहे. आम्ही दोघे पण थोडे घाबरलेलो होतो, कारण दोघांना पण समजत नव्हतं की पुढे काय करायचं. दोघांना पण पुढाकार घेण्यास भीती वाटत होती. अभयचं पण हे पहिलाच अनुभव असेल असं कोणत्या बाईच्या घरी येऊन तिला भेटणं. मी अभयला म्हणाली, मी येते 5 मिनिटाने, आणि असं म्हणून मी माझ्या रूममध्ये गेली. अभय बाहेर बसला होता. मी रूममध्ये आली तर मला एक वेगळी भीती वाटत होती आणि त्याबरोबर एक व्याकुळता मनात निर्माण झाली होती. अभय सुद्धा काही पुढाकार घेत नव्हता. म्हणून मी विचार केला की आता मलाच काहीतरी करावं लागेल. अभयला अजून उस्कवण्यासाठी मी आता गुलाबी रंगाचा फिटिंग असलेला पंजाबी ड्रेस घातला. मी स्वतःला आरशात एकदा पाहिले. मग मी एक मोठा श्वास घेतला आणि थोड्या भीतीने बाहेर अभयसमोर जाऊन सोफ्यावर बसले. त्याला ऑफिसच्या कामाबद्दल विचारू लागली. कामाबद्दल बोलणं तर फक्त बहाणा होता. मला अभयला माझं सुंदर असं रूप दाखवायचं होतं. मग मी त्याला विचारले की ऑफिसला रोज तू कितीला जातो? पण अभयने काही उत्तर दिलेच नाही. तो एकटक माझ्याकडेच बघत होता. मीही त्याला बघू दिले आणि एकटीच आपली बोलत बसले. मी पुढे त्याला म्हणाले, चल मी तुला आमचं घर दाखवते, आणि आम्ही उठलो. मी त्याला आतल्या खोल्या दाखवल्या. पुढे घेऊन जाऊ लागले. चालत चालत मी त्याच्या हातात हात घेतला. आम्ही आधी स्वयंपाकघराकडे आलो. मी स्वयंपाकघराच्या दरवाजातून त्याला आत काय आहे ते सांगत होती. मग मी डावीकडे एक पाहुण्यांसाठी राहण्यास लहान रूम होता, तो मी अभयला दाखवला. मग शेवटी कोपऱ्यात आमचा रूम होता. मी रूमचा दरवाजा उघडला आणि आत आले. तो टक लावून माझी हालचाल पाहत होता. मी बोलता बोलता जेव्हा अभयच्या तोंडाकडे पाहिलं तर मला जाणवले की अभयच्या डोळ्यात एक प्रकारची चमक भरली होती. बोलता बोलता मी पुढे गेली. खिडकीचा पडदा नीट करण्यासाठी मी खिडकीचा पडदा सरळ करून मागे फिरणारच होती की अचानक अभयने येऊन मला मागून मिठी मारली. आम्ही संबंध बनवला. त्या दिवशी आम्ही दोघे संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत सोबत होतो आणि दोघेही खूप खुश होतो. मग माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत. भीतीने बाहेर अभय समोर जाऊन सोफ्यावर बसले. त्याला ऑफिसच्या कामाबद्दल विचारू लागली. कामाबद्दल बोलणं तर फक्त